अजब रमा राघवची जोडी. राघव सर तर खूप चिडलेले दिसतात. मी तरी किती स्टुपिड आहे. त्यांना पप्लू कशी म्हणाले. ती तर किती स्वीट आहे. आता मी त्यांच्याशी बोलायला गेले तर ते आणखीन चिडतील. पण त्यांना सॉरी कसं म्हणू. नेहा मॅडम आओ. सॉरी रमा मॅडम अहो काय आहे? राघव सर, आता पण तुम्ही मला फॉरगिव्ह नाही केलं ना, तर मग मी तुम्हाला गाऊन सॉरी म्हणू. जर तुमचे कान फुटले तर मला ब्लेम नका करू. अहो पण तुम्ही सॉरी का म्हणताय मला. कारण आज टाइमपास करता करता मी तुम्हाला थोडं जास्तच बोलले ना. सॉरी. रमा मॅडम अहो मी चिडलोच नाहीये. मग विसरलो ते केव्हा. बरं आज काम झालं नाही तर मात्र खूप चिडीन ना मी. आणि मग या सगळ्याचाही उपयोग होणार नाही. हा वहिनी आहे बोल ना. घरी सगळं ठीक. हो हो सगळं ठीक आहे. मी ना जरा एका कामासाठी फोन केला होता. बोल ना. जरा ऑफिस मधून येताना भाज्या घेऊन येशील का. नाही म्हणजे मी इथल्या मंडईतनं आणल्या असत्या, पण ना तुझ्या ऑफिस जवळ ना जास्त चांगल्या आणि ताज्या भाज्या मिळतील, तर घेऊन ये ना. आणतो आणतो. कुठल्या भाज्या आणायच्या तेवढं सांग फक्त. मी तुला फोनवर यादी पाठवते, पण आठवणीने घेऊन या. ठीक आहे. सर 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 नाही बसा 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 बसा. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, दोघांचा मूड एकदम बदलूनच गेलाय सर. आधी ती सारखी चिडायची आणि ते कामाच्या बाबतीत तिचं काही ऐकून घ्यायचं नाही. ओके. पण आता बघा ना सर, आता ते एवढं गुलुगुलू बोलतायत ना, एकदम नवरा बायको सारखी एकमेकांची काळजी घेतायत. आणि कोण ती दोघं. ते ती ते असं जर बोलत राहिलीस तर मला कसं कळणार आहे तू कोणाविषयी बोलतेस. कोर्स सर, आता अजून कोणाबद्दल बोलणार. आपल्या ऑफिस मधलं लेटेस्ट कपल रमा आणि राघव सर. येस. हो सर, ते इतके क्यूट आहेत ना दोघं. एकदम असं लव्ह बर्ड सारखे कपल वाटतात. येस हनी. हा रोमॅन्टिक. रमा आणि राघव. अरे मला वाटलं होतं या जगातला सगळा रोमांस संपला, पण नाही. रोमांस आहे इथे माझ्या ऑफिस मध्ये आहे. आय टेल यू हनी. शट अप. नॉनसेन्स. ऑफिस ही काय रोमांस करण्याची जागा आहे. इथे आपण काम करायला येतो. शट अप अँड गेट बॅक टू युअर वर्क. शिस्त म्हणजे शिस्त. गॉट इट. सॉरी सर. येस. हनी बोलली त्यातला गुलू गुलू पार्ट मी सुद्धा नोटीस केलाय. येस. रोमांस इज इन द एअर. बबली तू एक ग्रेट ज्योतिषी आहे. रमा आणि राघव विषयी तू जे जे काय प्रेडिक्ट केलंय ना ते अगदी तसं आणि तसंच घडत जाणार आहे. 1001%. येस बबली, आय एम प्राऊड ऑफ यू. येस 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 येस. चलायचं. हो. बाय सर. बाय मॅडम. बाय. बाय. आज ऑफिस मधून जरा वेळेवर बाहेर पडलो नाही. आता घरी लवकर जात आहे. इतके दिवस कामामुळे ना लवकर घरी जाताच येत नव्हतं. काय. एक मिनिट राघव सर, आपण घरी कशाला लवकर जायचंय. नाही म्हणजे आपण लवकर फ्री झालोय ना, तर आपण एक काम करूया. इथे ओल्ड मार्केट जवळ एक नवीन कॅफे ओपन झालंय, तर आपण ना त्या कॅफेला जाऊया. किंवा आपण एक काम करूया, हा माझ्या एका फेवरेट रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि डिनर करूया. रमा मॅडम नाही. का. तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे का.
व्हॉट? तुम्ही आता माझ्या घरी राहताय. आबांनी तुम्हाला काही नियम घालून दिले, त्या नियमांनुसार ना आपण बाहेरचं खाऊ शकत, ना आपण उशिरा घरी जाऊ शकत. राघव सर, पण इतक्या लवकर जर का आपण घरी गेलो ना तर मला ना खूप बोर होईल. बोर काय होणार आहे? उलट आपण वेळेवर घरी गेलोय तर घरच्यांबरोबर जरा वेळ घालवता येईल, गप्पा मारता येतील, लवकर जेवण करून लवकर झोपता येईल आणि पहाटे लवकर उठता येईल. हा, हेच हेच सगळं ना मला खूप बोरिंग वाटतं. त्याच्यामध्ये काय एक्साइटमेंट आहे? नसेल एक्साइटमेंट, पण प्रेम खूप आहे. बघा ना, आपल्या घरातली लोक दिवसभर आपली वाट बघत असतात. मग एक तरी जेवण त्यांच्यासोबत एकत्र व्हायला नको का? त्यांच्या मनाचा विचार आपण नाही करणार, मग कोण करणार? आणि शेवटी आपलं कुटुंब आनंदी असेल तरच आपण आनंदी असू, हो की नाही? ते मला माहित नाही, बिकॉज या सगळ्याचा कधी विचार केला नाहीये ना मी. फाईन, चला आपल्याच घरी जाऊया. चला. हो, आपल्याच घरी जाऊया. रमा मॅडम, एक सांगू का? सांगा, पण प्लीज लेक्चर नका देऊ हा राघव सर. नाही नाही, लेक्चर नाही, एक निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन. काय? मगाशी मी म्हणालो ना तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे का, त्याचा एक वेगळा अर्थ आहे, सांगू का? हो हो, सांगा. अनवधानाने का होईना, पण तुम्ही ना आत्ताच्या क्षणात जगता, म्हणजे यू लिव्ह इन द मोमेंट. म्हणजे जरा नीट एक्सप्लेन करा. सांगित, वेळ आल्यावर सांगित. पण आता मी तुमच्यासाठी एक गोष्ट नक्की करू शकतो. काय? तुमची बाहेर फिरण्याची इच्छा थोडीशी का होईना पण पूर्ण करू शकतो. रिअली? मला आत्ताच लक्षात आलं, आपल्याला शॉपिंगला जायचं. व्हॉट? वाव, शॉपिंग! राघव सर, कुठल्या मॉलला जातोय आपण? पटकन सांगा. मॉल नाही, मंडईत चाललोय भाजी घ्यायला. महिन्यानी मला भाजीची यादी पाठवली आहे, ती घ्यायची. नो वे! नाही यार राघव सर, मी त्या फिल्दी मार्केटमध्ये ना एकदाच लहानपणी गेले होते, पण तिथे ना खूप गर्दी आणि घाण वास येतो. मला त्याने खूप असं उलटीसारखं झालं. प्लीज प्लीज प्लीज, मला नाही जायचंय तिथे. ठीक आहे, ठीक, दुसऱ्या भाजीवालीकडे जाऊयात आपण, पण भाजी तर घ्यावी लागणार. तुमच्यावरती होणाऱ्या शिस्तीच्या संस्कारांचा हा भाग आहे असं समजा. काय? एक मिनिट, डिसिप्लिन आणि भाजी घेणं ह्याचं काय कनेक्शन? तसं कसं कनेक्शन आहे ना. घरात राहून तुमच्यावर संस्कार कसे होतील? घराच्या बाहेरही पडायला हवं की नाही? तुम्ही घराच्या बाहेर पडाल, लोकांना भेटाल, व्यवहार शिकाल, तेव्हा तुमच्यावर संस्कार होतील. चला. राघव सर, मी काय म्हणते, मी तुम्हाला भाजी ऑनलाईन ऑर्डर करून दिली तर? प्रत्यक्षात कसं जगायचं हे ऑनलाईन नाही शिकतायत रमा मॅडम. काही गोष्टी आपण ऑफलाईनच शिकलो ना तर बरं आहे. चला, या निमित्ताने मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजचे धडे देतो. चला. एक मिनिट राघव सर, ही ना चीटिंग आहे, चीटिंग. तुम्ही चीटिंग करताय. मी? हो, अंकल गुरुजींनी दिलेल्या रूल्स मध्ये असला कुठलाच रूल नाहीये. कसं आहे ना, तुम्ही माझ्याहून जास्त सोबत आहात, त्यामुळे मला तुमचं ऐकावंच लागेल. काही ऑप्शनच नाहीये ना माझ्याकडे, म्हणून येते मी. चला आता. चला, येत आहे हे महत्वाचं. हा, बोला, काय देऊ? रमा मॅडम, त्यांना म्हणावा भेंडी द्या. भेंडी द्या. घ्या तुमच्या हाताने. अहो अहो रमा मॅडम, आहे अशी सरळ भेंडी घ्यायची नाही. मग? हे बघा, ही भेंडी असते ना, त्याच्या आधी टोक आहे ना असं तोडून बघायचं. आता बघा, हे टोक तुटला जात नाही की नाही, ही भेंडी जून असते. अशा जून भेंड्या घ्यायच्या नाही, ह्या कोवळ्या भेंड्या बघायच्या. हे बघा अशा. ओ मावशी, तुम्ही आम्हाला अशा जुन्या भेंड्या देताय? आम्ही पोलिसात तक्रार करू तुमची. आम्हाला फ्रेश भाजी द्या. अहो काय करता, अशा पोलिसांच्या धमक्या द्यायच्या नाही. पोलिसांची धमकी द्याल तर कोणीच भाजी देणार नाही तुम्हाला.
कशी दिली भेंडी ताई? 20 रुपये पाव. 20 रुपये? अहो, मागच्या वेळेला 15 रुपयांनी घेऊन गेलो होतो मी. नाही दादा, महाग झाली भाजी, नाही परवडत. 15 रुपये. हो हो चालेल. अजब रमा अजब रमा अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. अरे वा राघव सर, तुम्ही किती मस्त बोललात त्यांच्याशी आणि सगळ्या भाज्या घेतल्या पण. भाजी घ्यायला एवढा स्ट्रगल करायला लागतो हे तर मला माहितच नव्हतं. मला वाटलं राजूच्या हातात आपोआप भाजी येते आणि त्याच्यानंतर किचन मध्ये भाजी येते आणि त्याच्यानंतर आमच्या प्लेट मध्ये. रमा मॅडम, आपोआप काही होत नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात, मगच गोष्टी मिळतात, अगदी भाजी सुद्धा. चला आता तुम्ही भाजी घ्या बघू. मी? नाही नाही नाही, मला हे सगळं करायला जमणारच नाही. रमा मॅडम, तुमच्यासाठी अशक्य काहीच नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच? हो, चला. आंटी, मावशी, मावशी, फ्लावर कसं दिलं? 25 रुपये पाव. मला सांगा, गाजर कसं दिलं? हे पण 30 रुपये किलो. मग ते तुम्ही 25 ला द्या. मग मी तुमच्याकडनं ते पण एकदम 2 किलो घेईन. ठीक आहे चालेल, घे. ते ते 50 रुपये पाव. अरे वा रमा मॅडम, शिकलात की तुम्ही, आणि अगदी लवकर शिकलात, हुशारात. अगदी संसाराला सरावलेल्या एखाद्या स्त्रीसारख्या भाज्या घेतल्यात असतील. आता तुम्ही आमच्यातल्या झालात. पैसे? हा, आता तुम्ही आमच्यातल्या झालात. आता तुम्ही आमच्यातल्या झालात. हाय. काही बोलू नकोस, फक्त माझं बोलणं ऐक. डू नॉट रिॲक्ट. मी मार्केटमध्ये तुझ्या मागेच आहे. व्हॉट? मागे बोलू नको, मागे बोलू नको. ओके ओके. हे बघ, तुझ्या डॅडने मला तुला भेटायची परमिशन दिली नाहीये, म्हणून मला असं चोरासारखं या मार्केटमध्ये तुझ्या मागे मागे फिरावं लागतंय. त्या राघवला सांगू नको मी इथे आहे. पण हे बाईक, आता राघवला काहीतरी कारण सांग आणि इथून एकटीच निघ. बेबी, थोड्या वेळासाठी आपण आपल्या घरी जाऊया. ऐक ना, तुझ्या डॅडने मला पुरोहितांच्या घरी यायला बंदी घातली, मग तुला कशी भेटणार? अगं, पण मी राघव सरांना रिझन काय सांगू? मी काही सांग, पण थोडा वेळ माझ्याबरोबर स्पेंड कर. हे बघ बेबी, आज घरी कोणीही नाही, सो गिरीशला कोणीही सांगणार नाही की आपण भेटलो. प्लीज, हा आपला शेवटचा चान्स आहे एकमेकींना भेटण्याचा. बेबी, दिस इज अवर ओनली चान्स. प्लीज भेट मला. ओके फाईन. मी काहीतरी रिझन देते त्यांना. ओके रमा मॅडम, ओ रमा मॅडम, या ओके. तुझ्या बर्थडे साठी मी नक्की येईन ना, पण मला ना लवकर घरी जावं लागेल. ओके ओके, बाय 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 बाय. अहो काय रमा मॅडम, तुम्ही अशा मागे राहू नका. हा बाजार नवीन आहे तुमच्यासाठी. हरवलात ना तर फोनवर कुठे आहात हे सांगता येणार नाही. सॉरी राघव सर, ऍक्च्युली काय झालं ना, ते
माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला होता कॉलेजच्या आणि ती ना माझी एकदम बेस्ट 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 फ्रेंड आहे आणि आज ना राघव सर तिचा बर्थडे आहे आणि राघव सर ती ना हट्टच धरून बसली की तुला माझ्या पार्टीला यावंच लागेल. मी तिला सांगितलं की मी येईन तुझ्या पार्टीला, पण मी थोडाच वेळ, जास्त वेळ नाही थांबू शकणार. मी काय म्हणते, राघव सर तुम्ही जा घरी, मी येते नंतर. बरं ठीक आहे, पण दिवे लागण्याच्या आत पोचा आबांचा नियम माहिती आहेत ना? हो हो, अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी फक्त विश करेन आणि लगेच येईन. मी लाईट लागायच्या आत येईन. डोंट यू वरी राघव सर, मी येईन. हो ठीक आहे, बरं पण तुम्ही चाललाय कुठल्या भागात मला सांगा ना, मी सोडतो तुम्हाला. ते नको नको, तुम्ही नका सोडू मला. कसं आहे ना, तुम्ही जर का आलात ना तर ती मला उगाच क्वेश्चन्स विचारत बसेल ना, त्याच्यापेक्षा मी जाईन ना माझी. तुम्ही जा घरी, डोंट वरी, मी येईन घरी, लाईट्स लागायच्या आत येईन. जा जा जा, तुम्ही जा. नक्की? हो हो जा, आधी तुम्ही जा, तुम्ही निघा मग मी निघते. बाय. बाबा ती मुलगी वाईट आहे भयंकर. हे काय गळे काढतेस? अगं शेजाऱ्या पाजारांनी ऐकलं तर त्यांना वाटेल आपल्याकडेच कोणतरी गेलंच आहे आजी, गेलं माझं सगळं सुख गेलं, माझा आनंद गेला. तुम्ही त्या उद्धट रमा परांजपेला घरात घेतलंच कसं? अश्विनी शांत हो, हा आमचा नाही आबांचा निर्णय होता. तुम्ही नाही म्हणू शकत होतात. अगं आबांनी जे ठरवलं तर नाही म्हणायचं. हो अश्विनी बरी आहेस ना तू? हे बघ, ती इगो क्वीन घरी आली आहे, त्याचा तुला जेवढा त्रास होतोय तेवढाच आम्हाला सुद्धा होतोय आणि आम्ही तिला 30 दिवस वगैरे अजिबात सहन करणार नाही आहोत. हो, तिला इतका त्रास देऊ ना की ती स्वतःच हे घर सोडून निघून जा. गेली पाहिजे म्हणजे काय, ती पाय लावून पळून गेली पाहिजे. आणि आम्ही तिचा छळ करण्याचे नवीन नवीन आयडियाज शोधतोय सध्या. श्रुती, या घरात असं काही ऐकायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही सगळ्या मिळून रमाचा छळ करणार आहात का? कारण ती आपल्या मनाविरुद्ध इथे या घरात राहायला आली आहे म्हणून. पण तुम्ही हे विसरताय की यामुळे फक्त रमाचा नाही तर तुमच्या आबांचा सुद्धा अनादर होतोय. तुमच्या आबांच्या इच्छेने ती इथे या घरात राहायला आली आहे पाहुणी म्हणून, त्यामुळे तिचा या घरात योग्य तो पाहुणचार व्हायलाच पाहिजे. आई, मी तुम्हालाही विनंती करते, या मुलींना तुम्ही सामील होऊ नका. अगं पण गजाला हा उद्योग करायचं कारण काय होतं? कशाला त्या मुलीला घरात राहायची परवानगी द्यायची? आणि ते सुद्धा 30 दिवस. बघ ना, चांगले संस्कार करण्यात ना संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं. इथे तर ह्यांनी 30 दिवसात उत्तम संस्कार रमावर करण्याचं शिवधनुष्य उचललंय. आता तुम्हीच मला सांगा, आपण त्यांना साथ द्यायची की त्यांचं काम अजून कठीण करून ठेवायचं? रमाचा काय त्रास होतोय तुम्हाला? मान्य आहे मला, ती आपल्याशी फारशी चांगली वागलेली नाहीये, पण या घरात आल्यापासून आपण तिला जे काम सांगितलंय ते तिने निमूटपणे केलंय की नाही? अगदी भांडी घासण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळं काम तिने निमूटपणे केलंय. कधी कधी तिची बोलण्याची पद्धत चुकते, पण मनाने ती भाबडी आहे, तरीही आपण तिला त्रास द्यायचा का? शालिनी, तिच्या भाबडेपणाचं, तिच्या निमूटपणे काम करण्याचं कौतुक मला तरी सांगू नकोस तू. ती केव्हाही उद्धटपणाने बोलायला कमी करणार नाही. आणि आज तेवढं प्रेमाने करतेस ना तिचं, बघ उद्या मांजरीसारखी फिसकारते की नाही तुझ्यावर.